सोसाट्याचा वारा झेलणारा अंजनेरी किल्ल्याचा हा अभेद्य कडा गिधाडाच्या एका दुर्मिळ प्रजातीचा अधिवास आहे. काळ्या कड्यावर बसल्यानंतर त्या अधिवासात बेमालूमपणे मिसळून जात त्यामध्ये एकरूप होणारी ही प्रजात आहे लांब चोचीच्या गिधाडाची. भारतीय गिधाड या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या प्रजातीची नोंद नष्टप्राय पक्ष्यांच्या यादीत करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पर्वत रांगांमधील कडे कपारींमध्ये लांब चोचीच्या गिधाडांबरोबरीनेच पांढऱ्या गिधाडाची एक दुर्मिळ प्रजात अजूनही तग धरून आहे. तर जे इंडियन वल्चर्स आहेत, लांब चोचीचं गिधाड असं त्यांना म्हणतात, तर ते जे पूर्ण वेस्टर्न घाटचे क्लिफ्स आहेत नाशिकमध्ये, तर अंजनेरी झालं, ब्रह्मगिरी, मग हरिहर फोर्ट वगैरे त्या बाजूला मोठ्या प्रमाणात त्यांचं नेस्टिंग आहे. मग बाकी वणीच्या साईडला पण तिथे पण त्यांचं नेस्टिंग तिथे सापडलं आहे. आणि जे व्हाईट रम्ड वल्चर्स आहेत त्यांचं पांढऱ्या पाटीचे जे गिधाडं आहेत त्यांचं पेठ, हर्सूल, वैतरणा त्या बाजूला जे उंच झाडं आहेत, जंगल आहे, तिथे ते झाडांवरती नेस्ट करतात. आणि इजिप्शियन वल्चर ते सुद्धा क्लिफवर नेस्ट करतात. तर त्यांना पण जिथे लॉंग बिल वल्चरचा नेस्ट आहे तिथेच त्यांचं पण नेस्टिंग सापडलं आहे. उंच कड्यांवरील अधिवास हा पांढरे गिधाड आणि लांब चोचीच्या गिधाडांसाठी सोयीचा असतो. उंच कड्यांवर नैसर्गिकरित्या छोट्या छोट्या खोबणी तयार झालेल्या असतात. या खोबणींमध्येच गिधाडांच्या या दोन्ही प्रजाती आपली घरटी बांधतात. साधारण ही घरटी जमिनीपासून 3000 फूट आणि त्यावरील भागांमध्ये असतात. उंचावर घरटी बांधल्यामुळे त्यांना शिकारी प्राण्यांपासून संरक्षण मिळतं. सोबतच आकाशात भरारी घेऊन हवेवर तरंगण्यासाठी अशा उंच कड्यांवरील घरट्यांची त्यांना मदत होते. त्यांना लांब उडण्यासाठी ते सोरिंग म्हणून एक ॲक्टिव्हिटी ते परफॉर्म करतात. कारण की एक तर ते खूप हेवी बॉडी बर्ड्स असतात, त्यांची लाँग विंग स्पॅन असते, त्याच्यामुळे त्यांना एनर्जी कन्झर्व करण्यासाठी ते थर्मल्सचा वापर करतात. जसं की ऊन वाढलं की हवा ही लाईट होते आणि ॲटमॉस्फिअरमध्ये वर उचलली जाते, तर त्याच्यासोबत ते हवेत वर उचलले जातात आणि पंख फ्लॅप न करता ते लांब लांबपर्यंत उडू शकतात. डायक्लोफेनेक नावाचं वेदनाशामक औषध गिधाडांसाठी विष ठरलं. मृत गुरांच्या कलेवरातून हे औषध गिधाडांच्या पोटात गेल्यानं त्यांना किडनीचे विकार जडले. परिणामी त्यांचा मृत्यू झाल्यानं भारतातील गिधाडांची संख्या कोलमडली. यामध्ये लांब चोचीच्या गिधाडांचाही समावेश होता. अजूनही या प्रजातीची संख्या स्थिर झालेली नाही. सह्याद्री पर्वत रांगांच्या कडे कपारींमध्ये या प्रजातीचं वास्तव्य दिसून येतं. लांब आणि टोकदार चोचीच्या वैशिष्ट्यामुळे या गिधाडाला त्याचं लॉंग बिल्ड वल्चर आणि लांब चोचीचं गिधाड हे मराठीमधलं सर्वसामान्य नाव मिळालंय. 6 ते 6.5 फूट लांब पंखांचा विस्तार असणाऱ्या या गिधाडाची मान लांब आणि डोकं काळं असतं. तर गिधाडांच्या निओफ्रॉन या कुळातील एकमेव प्रजात म्हणजे पांढरे गिधाड. साधारण घारीच्या आकाराचं हे गिधाड भारतात सापडणाऱ्या गिधाडांमधील सगळ्यात लहान आकाराचं गिधाड आहे. त्याचं शरीर मळकट पांढऱ्या रंगाचं असतं. डोकं पिवळसर नारंगी असून त्यावर पिसं नसतात. चोच पांढऱ्या रंगाची असते. उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसं काळी, तर मागील पंख हे शेपटीसारखे लांब आणि टोकदार असतात. हे जे गिधाडं असतात हे त्यांचं लाईफ स्पॅन खूप मोठं आहे. साधारण 50 ते 60 वर्ष ते जगतात. आणि पण ते स्लो ब्रीडर्स आहेत, म्हणजे एका वर्षी ते एकच अंड ले करतील आणि ते मेट फॉर लाईफ पण असतं त्यांचं. म्हणजे एकदा पेअर जी डिसाईड झाली ती आयुष्यभर ते सोबत राहतात. आणि पहिले 5 वर्ष ते इमॅच्युअर स्टेजमध्ये, पण 5व्या वर्षानंतर ते अडल्टहूडमध्ये जातात आणि मग त्यांचं ब्रीडिंग सुरू होतं. लांब चोचीच्या गिधाडांचा
प्रजननाचा हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत असतो. या काळात ते कड्यांवरील खोबणींमध्ये घरटी बांधतात. छोट्या काठ्या, काड्या आणि गवताचा वापर करून घरटं तयार करतात. त्यामध्ये अंड घातल्यानंतर ते उबवण्याचा कालावधी साधारण 50 ते 60 दिवसांचा असतो. हे काम मादी आणि नर मिळून करतात. या कालावधीत ते आपल्या घरट्याचं संरक्षणही करतात. घरट्यानजीक येऊ पाहणाऱ्या इतर गिधाडांना हुसकावून लावतात. पिल्लांच्या जन्मानंतर नर आणि मादी गिधाड मिळून त्यांना सांभाळतात. खाद्याच्या शोधात साधारण 100 किलोमीटर पर्यंतचा परिसर पालथा घालणारी ही गिधाडं मृत जनावर दिसल्यावर लागलीच फस्त करतात. आपल्या गळ्याखाली असणाऱ्या थैलीसारख्या क्रॉप नामक अवयवामध्ये ते साठवून ठेवतात आणि निवांतपणे त्याचं पचन करतात. अन्नाशिवाय साधारणपणे 2 आठवड्यांपर्यंत ही गिधाडं राहू शकतात. नाशिकमधील अंजनेरी संवर्धन राखीव आणि तिथल्या डोंगर रांगांमध्ये अधिवास करणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी वन विभागानं काही उपक्रम हाती घेतले. अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्र आहे, त्याच्या डोंगर कड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गिधाड पक्ष्यांचे वास्तव्य आहे. यामध्ये जास्त प्रमाणात गिधाड पक्षी असल्याने आम्ही जे संवर्धन राखीव क्षेत्राच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावांमध्ये गिधाड पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात आम्ही जनजागृती केली आणि गिधाड पक्ष्यांविषयी लोकांना ते महत्त्व पटवून दिलं. ते महत्त्व पटवल्यामुळं आज कुठेही काही एखादा गिधाड पक्षी हा जखमी झाला तर लोक आम्हाला लगेच संपर्क साधून तो गिधाड पक्षी आम्ही हा उपचारासाठी नेत असतो. नाशिकमध्ये जखमी अवस्थेत गिधाड सापडण्याची संख्याही अधिक आहे. यासाठी वन विभाग आणि इको या संस्थेकडून काम केलं जातं. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी नाशिक यासारख्या संस्थेची त्यांना शास्त्रीय बाबींसाठी मदत मिळते. जखमी गिधाडांना वाचून त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येतं. या माध्यमातून गिधाडांच्या काही दुर्मिळ प्रजातींची नोंद नाशिकमधून करण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये पहिल्यांदाच आढळलेलं एक युरेशियन ग्रिफन व्हल्चर होतं, जे मायग्रेटरी बर्ड आपल्याकडे आहे आणि त्याची पहिलीच नोंद नाशिकमध्ये झालेली आहे. तर ते नांदगावमध्ये वन विभागाने रेस्क्यू केलं. त्यानंतर त्याला नाशिक येथे दाखल करण्यात आलं आपल्या संस्थेकडे. त्यानंतर त्या गिधाडाचे या TTCमध्ये उपचार करण्यात आले आणि त्या गिधाडास PNHS आणि NCSN या संस्थांच्या मदतीने त्याला पायामध्ये रिंग टाकण्यात आली. त्याला एक विशिष्ट नंबर आहे आणि त्यानंतर तो गिधाड जे आहे त्याला नैसर्गिक अधिवासात रिलीज करण्यात आलं. निसर्गाचा स्वच्छता दूत म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी आता अस्तित्वाच्या दृष्टीने संकटात सापडलाय. कडे कपारींमध्ये अधिवास करणाऱ्या या प्रजातींना अधिवासाच्या दृष्टीने फारसा धोका नाही. मात्र अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्रात प्रस्तावित असणारी रोपवे किंवा कडे कापून प्रस्तावित असणारे रस्ते त्यांच्या अधिवासावर घाला घालू शकतात. म्हणूनच संकटाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या या प्रजातीच्या संवर्धनाची आता नितांत गरज आहे.